विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी शिवसेना युबीटीकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। मात्र दानवेंच्या उमेदवारीवरून मवियामध्ये एक मोठं घमासान कालपासूनच सुरू झालं। उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेसाठी अर्ज भरावा असा आग्रह काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केलेला होता। मात्र उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी स्वतःऐवजी अंबादास दानवे विधान परिषदेवर जातील असं जाहीर केलं। त्यामुळे चर्चा न करता उमेदवार दिल्याचा आरोप करत काँग्रेसने शिवसेना युबीटीवर आपली नाराजी व्यक्त केली। त्यामुळे काँग्रेसने विधान परिषदेसाठी उमेदवार देण्याची तयारी सुरू केल्याचं कळतंय। आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काल रात्री मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। काँग्रेस आपला वेगळा उमेदवार देणार का आणि त्यामुळे मवियामध्ये फूट पडणार का हेही बघणं आता महत्त्वाचं असणार आहे। असाच आग्रह होता की उद्धव ठाकरे यांनी परत विधान परिषदेमध्ये जावं। पक्षातले अनेक वरिष्ठ नेते असतील, त्याचबरोबर तुमचे मित्रपक्ष आहेत ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, त्याचबरोबर काँग्रेस यांचं देखील मत होतं की उद्धव ठाकरे यांनी जावं। आता तुमच्या नावावर सर्व तिन्ही पक्षांचा समझोता झालेला असं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळ्या पक्षांशी चर्चा करूनच माझा उमेदवारीचा निर्णय घेतलेला आहे। बाळासाहेब ठाकरे पक्षाने जे उमेदवारी जाहीर केली त्या संदर्भात आमच्याबरोबर कुठलीही चर्चा झालेली नाही। प्रदेशाध्यक्षांशी माझी चर्चा झाली। त्यांचा फोन होता। मी त्यांना विचारलं की तुमच्याबरोबर या नावासंदर्भात चर्चा झाली काय, तर ते सुद्धा म्हणालेत की अशी चर्चा झालेली नाही। कायम ते प्रत्येक वेळेला त्यांच्या काँग्रेसच्या मनामध्ये काही शंका असतात। राज्यसभेच्या वेळेलाही शरद पवारांच्या नावाविषयी त्यांच्या मनात संभ्रम होता, पण शरद पवार साहेबांना पाठिंबा देण्याचा पहिला निर्णय काँग्रेसनेच जाहीर केला। ते ठपका आमच्यावर ठेवतात। आता या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी शिवसेनेनं अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली। मला इतकंच म्हणायचं आहे की आपली संख्या तटपुंजी आहे। त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक निवडणुकीला आपल्याला काही गोष्टी वाटण करून घ्यावं लागेल। आमची भूमिका आहे की जर ही जागा शिवसेना लढवत असेल तर पुढच्या राज्यसभेची जागा काँग्रेसच्या कोट्यात मिळालीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे आणि ते आम्ही सोडणार नाही। कधी 2 वर्षांनी ना, तेव्हा संजय राऊत निवृत्त होणार आहेत ना, तेव्हा एक विधान परिषद सुद्धा रिकामी होते। पाहू ना काय करायचे त्यावेळेला पाहू। शिवसेना हा सध्या महाविकास आघाडीतला एक मोठा पक्ष आहे, त्यानंतर काँग्रेस आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आहे।